काय साखर आयुक्तांची भेट घेतली, काय विषय होते? राज्यामध्ये थकीत एफ.आर.पीचा मुद्दा आहे तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक कारखान्यावर थकीत एफ.आर.पी पोटी साखर आयुक्तांनी आरआरसी काढलेले आहे आणि अजून काही प्रस्तावित आहेत. जे प्रस्तावित आहेत त्यापैकी 2022-23, 2023-24 या हंगामामध्ये ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एफ.आर.पी निश्चित करण्याच्या नावाखाली एफ.आर.पीचे तुकडे केलेले होते. त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सरकारवर कडक ताशेरेवरून एप्रिल 2025मध्ये निकाल दिलेला होता आणि ती रक्कम व्याजासहित 15% व्याजासहित शेतकऱ्यांना द्यावी असा आदेश दिलेला होता. या आधीच्या साखर आयुक्तांनी प्रत्येक साखर कारखान्यांना त्यांच्या फरकाच्या रकमेचं निश्चित करून त्या अदा कराव्यात अशा प्रकारचे नोटीस काढलेली होती. सालीमठ साहेबांची बदली झाली आणि आत्ताच्या साखर आयुक्तांच्याकडं काही सुनावण्या झाल्या आणि ते फरकाच्या ज्या रकमा आहेत त्या तातडीनं जर का साखर कारखान्यांनी दिल्या नाहीत तर त्यांच्यावर सरकारी थकबाकी समजून आरआरसीचे सर्टिफिकेट इश्यू करावेत अशी प्रमुख मागणी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केली. साखर आयुक्तालयाकडून सातत्यानं सांगितलं जातं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. वास्तविक पाहता ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारनंच दाखल केलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला उभा न राहता कारखानदारांच्या बाजूनं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. राज्य साखर संघही त्याच्यामध्ये आहे. आत्तापर्यंत 9 सुनावण्या झाल्या, परंतु प्रत्येक सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या जो निकाल आहे त्याला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे. कालसुद्धा त्याची सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं स्थगितीला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आणि 13 जानेवारीला पुन्हा सुनावणी ठेवली. याचाच अर्थ वारंवार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मागण्याचा प्रयत्न करूनसुद्धा सुप्रीम कोर्ट प्रतिसाद देत नाही. त्यामुळं प्रत्येक कारखान्याकडं एफ.आर.पीच्या व्याजाच्या सहित फरकाची जी रक्कम आहे ती तातडीनं काढण्यासाठी आरआरसी इश्यू करावेत. अन्यथा इथं साखर आयुक्त कार्यालयासमोर येऊन आम्हाला आता आंदोलन करावं लागेल असा इशारा आम्ही आज साखर आयुक्तांना दिला. त्याचबरोबर 2 साखर कारखाने यावर्षी असेच चालू झालेले आहेत. एक सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी जो सहकारी आहे, ज्याला नुकतंच NCDCनं मोठं कर्ज दिलेलं आहे, त्या कर्जाला राज्य सरकारनं हमी घेतलेली आहे. असं असताना जनरल सभेची मान्यता न घेता ओंकार शुगरला हा कारखाना संचालक मंडळानं भाड्यानं दिलेला आहे आणि 1.5 महिना झालं, 2 महिने होत आले तो कारखाना चालू आहे. ही कुठल्या आधारानं कारखाना चालू आहे? तो काय सहयोगी पद्धतीनं हा जो कारखाना चालू आहे त्याला शासनानं मान्यता दिलेली आहे का? दिलेली नसेल तर अशा प्रकारे कारखाना कसा काय चालू राहतो आणि सभासदांचं काय? अशा प्रकारची तक्रार केली. तीच परिस्थिती राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची, त्याही साखर कारखान्यानं सभासदांची मान्यता न घेता याच ओंकार शुगरला सहयोगी तत्वानं भाड्यानं दिलेलं आहे. आणि मग सरकारचं भागभांडवल या कारखान्यांच्यामध्ये आहे, कर्जाला सरकारची हमी आहे. असं असताना बिनदिक्कतपणे संचालक मंडळ कोणाला तरी भागीदार करून घेतं आणि करोडो रुपयाची मालमत्ता अशा प्रकारे खैरात वाटल्यासारखं वाटली जाते. सरकार नेमकं काय करायला लागलं आहे, साखर आयुक्तालय काय करायला लागलं आहे, हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारला. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असणारा
जो लातूर जिल्ह्यातला साखर कारखाना आहे तोच FRP थकीत आहे. आणि मग ही थकीत FRP जर राज्याच्या सहकार मंत्र्याच्या कारखान्याचीच असेल तर हे सहकार मंत्री राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय न्याय देणार? आणि मग सहकार मंत्र्यांच्यावर साखर आयुक्त कारवाई करणार का? हा खरा सवाल आहे. आणि तोच मुद्दा आम्ही विचारला. कायद्यानं खरं तर केलं पाहिजे, सहकार मंत्री असो किंवा काही असो. कोर्टाच्या दणक्यानं माणिकराव कोकाट्यासारख्या वाचाळवीराला सुद्धा आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. तेव्हा राज्याचे सहकार मंत्री असले आणि त्यांनी जर का शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आज अनेक साखर कारखाने तोडणी वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करतायत. मराठवाड्यामध्ये 1200-1300 रुपये प्रति टन तोडणी वाहतूक दाखवल्या जातात. वास्तविक पाहता या साखर कारखान्यांना कार्यक्षेत्र दिलेलं आहे ते 25 किलोमीटरचं, खाजगी असो किंवा सहकारी असो. 25 किलोमीटरच्या परिघामध्ये असणाऱ्या ऊसावर आमचा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालतो, अशा प्रकारचं रेकॉर्ड, अशा प्रकारची कागदपत्र या साखर कारखान्यांनी साखर आयुक्ताला देऊन त्याच्या आधारानं काही लोकांनी एक्सपान्शनसुद्धा केलेलं आहे. मग असं असताना 100-150 टन किलोमीटरवरून ऊस आणून त्याच्यासाठी भरमसाठ वाहतुकीचा खर्च करून तो सारा बोजा कारखान्याच्या जवळ असणाऱ्या 25 किलोमीटरच्या आत असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर का टाकला जातो? आणि त्यामुळं जवळच्या शेतकऱ्यांचा जर विचार करायचा झाला तर आज सरकारनं जो काय तोडणीचा दर बांधून दिलेला आहे प्रति टन 439 रुपये, वाहतुकीचा हिशेब केला तर 25 किलोमीटरच्या आत ज्या शेतकऱ्यांचा ऊस आहे त्यांना जास्तीत जास्त 259 रुपये प्रति टन भाडं द्यावं लागतं. आणि मग तोडणी आणि वाहतूक ह्याची बेरीज केली आणि त्याच्यावरचं असणारं जे कमिशन केलं तर कुठल्याही साखर कारखान्याची तोडणी वाहतूक ही 690 पासून ते 715 रुपयाच्या वर जायला नको. मग असं असताना 1200 आणि 1300 रुपये तोडणी वाहतूक होतंच कसं? आणि अशा प्रकारे लांबून आणलेल्या ऊसाचा वाहतुकीचा बोजा जवळच्या शेतकऱ्यांच्यावर का? टनाला 200 ते 300 रुपये कारण नसताना शेतकऱ्यांची लूट व्हायला लागलेली आहे, यालाही आमचा आक्षेप आहे. 1.5 महिना होऊन गेले साखर कारखाने चालू होऊन. अनेक साखर कारखान्यांनी अजूनही FRP दिलेल्या राज्याचा थकबाकीचा आकडा हा 2000 कोटीच्या वर गेलेला आहे. काही कारखान्यांनी FRPची मोडतोड केलेली आहे. त्यांच्यावर सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या एप्रिल महिन्यातल्या आदेशानुसार कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांच्याकडे असणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या 18च्या आसपास गेलेली आहे. एखादा धूमकेतू उगवावा त्या पद्धतीनं हे ओंकार शुगर हे नाव गेल्या 1-2 वर्षामध्ये आमच्या कानावर पडायला लागले. यापूर्वी गेली 35 वर्ष या ऊस आंदोलनामध्ये आहे. यापूर्वी कधीच या कारखान्याचं नाव मी ऐकलं नव्हतं, या कंपनीचं नाव मी ऐकलं नव्हतं. मला माहीत नाही याच्यात कुणी पैसे गुंतवले आणि कुणाचा पैसा आहे, हळूहळू तेही कळेल. परंतु निश्चितच कुणीतरी मोठा माणूस असला पाहिजे, कारण एका बाजूला साखर कारखाने चालत नाही असं साखर कारखाने चालवणं मुश्किल झालेलं आहे असं या कारखानदारीमध्ये असणारे जाणकारे लोक सांगतायत. वारंवार सरकारच्या मदतीची अपेक्षा करतायत. सरकारनं आमच्या कर्जाचे थकामी घ्यावी असं म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला एक कंपनी बघता बघता 1-2 नव्हे तर 18 कारखाने घेऊन चांगल्या पद्धतीनं चालवतो असं दावा करतंय. याचा गोडमंगल काय? कुणाचा काळा पैसा तर याच्या पाठीमागे नाही ना? या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे. हे जे बाबूराव बोत्रे नावाचे ग्रस्त आहे त्यांच्याबद्दल आम्हालाही काही माहिती नाही, कारण आत्ताच त्यांचं नाव ऐकतोय. ते पूर्वी बिल्डर होते असं मी ऐकलं, पण असं कुठला धंदा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा एवढा कमावला आम्हाला माहीत नाही. अचानक साखर उद्योगातले लोक तर म्हणतात कारखानदारी चालवणं अवघड आहे. आणि मग अशा पद्धतीनं
हे निश्चितच मी सांगतो कुठल्या तरी राजकीय नेत्याचा काळा पैसा याच्यामध्ये आहे आणि त्यातून ते काळा पैसा पांढरा करण्याचा हे उद्योग चालू आहे. त्याचा शोध घेतोय. शोध लागला की सगळ्यात आधी पुण्याला येऊन मी पत्रकार नाही याचा शोध आम्ही घेतो आहोत. शोध लागला की आधी पुण्यातच येऊन पत्रकार परिषद मी घेणार आहे, पण शोध लागणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण असा काय चमत्कार झाला की एवढं 18 कारखाने चालवणे एवढं, अरे काय खरं तर मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांनी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारांना मग त्यांनी मार्गदर्शन तरी केलं पाहिजे. कारण एका बाजूला महाराष्ट्रातल्या आजारी पडणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक अगदी पवारांना सुद्धा मागं टाकून पुढे चाललेला माणूस कोण आहे हे समजून घेण्यामध्ये आम्हालाही रस आहे. पवारांनी त्याचा शोध घ्यावा आणि आमच्याही ज्ञानात भर टाकावी. साखर आयुक्त कार्यालयाकडून VSIची चौकशी सुरू आहे, मात्र ही चौकशी कुठेतरी लपवली जाते साखर आयुक्त कार्यालयाकडून. त्यावर स्पष्टता येत नाहीये. साखर आयुक्त सुद्धा या संदर्भातली माहिती देत नाहीयेत. तुम्ही काय नेमकी याच्या संदर्भात माहिती घेतली का? VSIच्या अनुदानासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. खरं तर VSIची चौकशी करण्याचा निर्णय जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी मी सगळ्यात आधी स्वागत केलेलं होतं. कारण या VSIला महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी टनाला 1 रुपया वर्षाला वर्गणी देत असतो. त्यामुळं आम्ही दिलेल्या वर्गणीचं काय झालं हे सरकारच्या माध्यमातून आम्हालाही समजलं पाहिजे आणि चौकशीचा आदेश दिलायच, तर आता चौकशीत काय निष्पन्न झालं हेही केवळ सरकारला कळून चालणार नाही, तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा कळालं पाहिजे. मुळामध्ये VSIबद्दलच आमचा आक्षेप आहे. VSIच्या कार्यपद्धतीबद्दल आमचा आक्षेप आहे. ही VSI हा एक न्यास आहे, सार्वजनिक न्यास आहे आणि या न्यासाचे ट्रस्टी हे महाराष्ट्रातले साखर कारखानदार आहेत. आधी फक्त सहकारी साखर कारखानदार होते, आता खाजगी कारखानदारसुद्धा त्या ट्रस्टीमध्ये गेलेले आहेत आणि याच VSI मार्फत कुठल्या साखर कारखान्यानं किती रिकव्हरी ही बी हेवीच्या माध्यमातून इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरली, सिरपपासून इथेनॉल करण्यासाठी किती टक्के रिकव्हरी वापरली, याचं ऑडिट करण्याचं काम हेच VSI करतं. आता मला सांगा की या सगळ्या आमची रिकव्हरी इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरणारे साखर कारखाने मध्ये तेच लोक, VSIमध्ये सुद्धा तेच लोक, म्हणजे तेच चोऱ्या करणार, त्याची तपासणीसुद्धा तेच लोक करणार आणि निष्कर्ष आम्हाला सांगणार, अशा प्रकारचा हा सगळा कारभार आहे. आणि म्हणून एकतर इथेनॉलच्या उत्पादनासाठी जर साखर वळवली असेल तर त्याचं ऑडिट VSIच्या ऐवजी IIT पवई किंवा अशा तत्सम सरकारी संस्थेनं केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल. इथं चोरच चोराची चौकशी करायला लागला आहे आणि म्हणून VSIच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आमच्या मनात संशय आहे. आता मुख्यमंत्र्यांच्याही मनात संशय निर्माण झालेला आहे, त्यांनी चौकशी लावली आहे, चांगली आहे, पण आता केवळ राजकारणासाठी चौकशीचा वापर करू नका, जनतेला सत्य समजू दे. आता मला सांगा की साखर आयुक्त काय चौकशी करणार? राज्याचे सहकार मंत्री त्या ट्रस्टीमध्ये असतील, राज्याचे अनेक दिग्गज नेते त्या ट्रस्टीमध्ये असतील VSIच्या, तर साखर आयुक्तांच्या लेवलला चौकशीच करायची होती मुख्यमंत्र्यांना. त्यांचा हेतू प्रामाणिक होता, तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करायला पाहिजे होती. माणिकराव कोकाटेने राजीनामा दिला आहे, पण त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. राजकारणातली नैतिकता म्हणून हे राजीनामा द्यावा असं म्हणलं जातं. खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकलं पाहिजे. जो नियम सुनील केदारांना लावला, लोकसभेच्या अध्यक्षांनी जो नियम राहुल गांधींना लावलेला होता, माणिकराव कोकाटे काय वेगळे आहेत काय? वेगळ्या जगात नालेत का? राहुल नार्वेकरांना अजून कोर्टाची ऑर्डर मिळालेली नाही असं म्हणतात. माझी राहुल नार्वेकरांना विनंती आहे, नुसतं कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघू नका, एक चांगला ज्योतिषी बघा, चांगला मुहूर्त बघा आणि समारंभपूर्वक
माणिकराव कोकाटे यांची विधानसभेतून हकालपट्टी करा. देशामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. आधीच धनंजय मुंडे हे वादग्रस्त होते. त्यांच्यावरचे कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर झालेले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच्यात काय स्पष्टता झालेली नाही, त्याचा काय खुलासा झालेला नाही आहे. आणि त्यामुळं अशा वादग्रस्त व्यक्तीला पुन्हा मंत्रिमंडळात घेणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही दिल्लीच्या राजकारणात एवढे होतात. सध्या पृथ्वीराज चव्हाण यांचं एक वक्तव्य आहे की 19 तारखेला पंतप्रधान मराठी पंतप्रधान होणार, मोठ्या हालचाली सुरू आहेत. असं काही देशात दिसतंय तुम्हाला चित्र? आता पृथ्वीराज बाबा हे अतिशय जबाबदार आणि ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्याबद्दल माझ्याही मनामध्ये आदर आहे आणि ते असं काही बेताल वक्तव्य करण्याबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते. त्यांच्या वक्तव्यामध्ये काहीतरी दम निश्चितच असणार. एक दिवसाचा प्रश्न आहे, उद्या कळेलच काय झालं ते. पण असं घडलं, बाकीचं राजकारण सोडा, पण मराठी माणूस जर का पंतप्रधान झाला तर मला सुद्धा आनंद होईल. आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की केवळ दिग्विजय पाटीलवर गुन्हा दाखल करून चालणार नाही. त्या कंपनीचं 90% शेअर्स जर पार्थ पवारांचे असतील तर ते मोकाट का सुटत आहेत, 99% जे काय असतील ते, तर त्यांना का जबाबदार धरलं जात नाही. आणि मुळामध्ये पार्थ पवार ही व्यक्ती महत्त्वाची नाही, त्यांचे वडील महत्त्वाचे आहेत. त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारचा महसूल बुडवण्यापासून ते सरकारी जागा करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. त्यामुळं पार्थ पवारांना जबाबदार धरलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तर बरं, माझा एक मुद्दा सांगतो. याच पुण्यामध्ये मी 2018 साली बांधकाम कामगार मंडळामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवलेला होता. त्याच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झालेला होता. 11,000 कोटी रुपये असेच उडवलेले होते. आणि जो आरोप मी पूर्वी केलेला होता त्याच्यावर आता कॅगनं शिक्कामोर्तब केलेला आहे. कॅगनं सुद्धा ताशेरे मारलेले आहेत. आणि तरीसुद्धा राज्यामध्ये अनेक बोगस बांधकाम कामगार तर दाखवलेले आहेच. मध्यान्ही भोजनाच्या नावाखाली बांधकाम कामगार मंडळाचा जो पैसा आहे तो उडवण्यात आलेलाच आहे. त्यांना सुरक्षा यंत्रणा जे काही सिक्युरिटी किट दिलेलं आहे त्याच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला तर आहेच. आणि हा पैसा कोणाचा आहे तर हा सारा पैसा सामान्य माणसाचा आहे. टाऊन प्लॅनिंगकडं अगदी खेड्यापाड्यातल्या माणसानं सुद्धा जर आपली जमीन NA करायला टाकली तर त्यालासुद्धा बांधकाम कामगारांच्यासाठी काही निधी वर्गणी म्हणून भरावं लागतं. बिल्डरांना तर भरावं लागतंच, पण खेड्यापाड्यातल्या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये पैसा आहे. आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्याकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या नावाखाली जो पैसा गोळा केलेला आहे त्याची उधळपट्टी व्हायला लागलेली आहे. आणि एवढं होऊनसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक शब्द त्याच्यावर बोलत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. 2018 साली पुराव्यानिशी, त्यावेळीसुद्धा ते मुख्यमंत्रीच होते, त्यांच्याकडं मी हे सगळे पुरावे दिलेले होते. त्यावेळी त्यांच्याच मर्जीतला माणूस यादव नावाचा कोणीतरी होता, तो अध्यक्ष होता या बांधकाम कामगार मंडळाचा. पण तरीसुद्धा दुर्दैवानं चौकशी होत नाही. एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर ड्रग्सच्या संदर्भातले आरोप लावले गेले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी होती. कसं बघताय या संपूर्ण घटना? त्याच्यामध्ये खरोखरच त्यांचा हात असेल, त्यांच्या रिसॉर्टवर सापडला म्हटल्यानंतर असं कोणी म्हणू शकत नाही की ते मला माहीत नाही. तर निश्चितच या सगळ्या ड्रग्ज माफियांना पाठीशी घालण्याचं काम कोणीतरी सरकारमध्ये उच्चपदस्थ व्यक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि आधी फक्त आम्ही पंजाबबद्दल बोलायचो, आता महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हे ड्रग्ज माफिया पोचलेले आहेत. 17 वर्षापासून 22 वर्षापर्यंतची मुलं आज व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. आणि नुसतंच व्यसनाधीन झालेले नाहीत तर ते हिंसक झालेले आहेत. खुद्द माझ्या शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 17 ते 22 वर्षाचे 4 पोरांची खून झालेले आहेत या ड्रग्जमधून. म्हणजे हे प्रकरण एवढं खाली पाझरलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचा, सरकारमधल्या उच्चपदास्थांचा त्याला जर का
आश्रय असेल तरी बाब गंभीर आहे. महाराष्ट्र नासायला लागलेला आहे. काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकेकाळी सातव यांचं घराणं थेट दिल्लीतल्या अनेक काँग्रेस नेत्यांची जवळीक होतं. काँग्रेसला सध्या त्यांच्या नेत्यांना आमदारांना त्यांच्याकडे थांबवता येत नाहीये का? भाजपचं हे प्रलोभन दाखवून त्यांना आमदार तिकडे पळवायला नेत? प्रलोभनं दाखवणं, भीती दाखवणं हे तर चालू आहेच. पण कदाचित प्रज्ञा सातव यांच्यावर अन्याय झाला असेल, कारण काँग्रेसनं त्यांच्या सासूबाईवर फार मोठा अन्याय केला. अनेक वर्षे त्यांना मंत्रिपद दिलं इच्छा नसताना. त्यांच्या राजीव सातवना खासदार केलं, परत आमदार केलं. एवढे अन्याय केल्यामुळं परत प्रज्ञा सातव यांनासुद्धा 2 वेळा आमदार केलं आणि हा अन्याय सहन न झाल्यामुळं कदाचित त्या भाजपमध्ये जात असाव्यात. एकनाथ शिंदे यांचं मुंबई महापालिकेसाठी 10,000 कोटींचं बजेट आहे असा आरोप शिंदे. आता राऊत साहेब बोलतायत म्हटल्यानंतर खरं असेल. बघू, मला काय म्हणजे नेमकं माहिती नाही काय झालं ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.